मध्ये हम्म. एक आहे हे की किती बघा. दा 1 2 3 4 5 हा हम्म, ते 6 धरूच नका 5 हम्म, हा हम्म, 5 6 7 हम्म, 8 हम्म, 9 10 हम्म, 11 हम्म. 12 तुमच्या हाताखाली किती ती 13 14 13 14 पाला पाला ही करा आपण ती असं धावतोय हा. दाखवून टाकू परत आपण त्याला हा बघा इथं 2 आहेत. किती झाली 14 ना हम्म, 15 16 हा हम्म. आता ही झालं का 16 आता तेव्हा हिथली आहेत. पुढची ठीक आहे इथंच. हिथं किती दा 17 18 19 हम्म. ही किती किती एक वावाची जागा आहे हा, हो का? पलीकडे बघा की, ते बी आहे अजून. हा ही वेगळं हा, हम्म? ह्यातलंच आहे ना पंप. हिथलं हे हिथलं हम्म. पण हिथं आहेत की ठीक आहे आणखी पलीकडे तिथं. ह्या साईडला पण आहे हम्म, आता ही झालं हिथली सेटिंग आता हम्म. तशीच आणखी थोडीशी पुढे घेऊ आपण काय झालं, थंडीमध्ये खरबरला एक तर सेटिंगचे लई प्रॉब्लेम येतात. पण ह्या शेड्यूलमध्ये मी फक्त हे ॲड केलं आहे रोवर आणि ग्रोथर. तर सेटिंगमध्ये एवढा फरक पडला आहे की आता तुमच्या समोर आहे. सगळं समोर आहे हम्म, मला काय म्हणायचंय मी आणि तुम्ही थोडक्यात हम्म, आता आम्ही दोघं लबाड नाही हा पार्ट वेगळा आहे पण ठरवलं की आम्ही दोघं लबाड आहेत तर हिथं आम्ही कॉपी काहीच करू शकत नाही हम्म. म्हणजे ए आय आलंय सगळीकडे जग जाहीर आहे चांगली गोष्ट आहे काय बऱ्याच गोष्टी त्यात चांगल्या आहेत पण मी म्हणतो ए आय जरी आलं तरी बऱ्याच काही गोष्टी वेगळ्या वेगळ्या असं चालू मध्ये लाईव्ह नाही जाऊ शकत हम्म, हम्म. तुम्हाला काय वाटतंय नाही ना. कारण मला काय म्हणायचंय काही समस्या असतात उदाहरणार्थ रोड एकदम प्लेन आहे हवे आहे पण त्या हवे रोडला जर पांढरे पट्टे न वाढता जर गतिरोधक असतील तर कसलाही गाडी चालवणारा तिथं थोडासा हम्म. ती गाडी आपटणार आहे म्हणजे अनुभवी कुठलाही शेतकरी असू द्या त्याला समस्या कुठल्या ना की थंडीच्या टायमिंग मध्ये सेटिंग सेटिंगचा प्रॉब्लेम आहे ते. टेम्परेचरच्या झाडाची वाढ होत नाही बरोबर. बरोबर आहे का नाही हम्म. टेम्परेचर मध्ये बी सेटिंग होत नाही म्हणजे थंडी आणि टेम्परेचर ही दोन्हीही असे कालावधी आहेत दिवस आहेत हम्म. की त्या टायमिंगला आपल्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या समस्याला सामोरे जावं लागतं बरोबर. बरोबर आहे नाही आता ही जी सेटिंग झालेली आहे तर ही तुमच्या अपेक्षित सेटिंग झाली का ह्याच्या अगोदर तुम्ही आता खरबूज क्षेत्रात किती वर्षापासून आहेत मी जर तरकारीत तर 10-15 वर्षाचा अनुभव आहे पण खरबुजात खरबूजाच किती वर्षाचा आहे 3-4 वर्ष झालं की 3-4 वर्षात थंडी नाही. नसताना एवढी सेटिंग नाही मी म्हणजे मी बघितली नाही बरेच जणांचे प्लॉट बी बघतो पण एवढी सेटिंग नाही बघितली भरपूर सेटिंग आहे. बरोबर आहे का नाही हम्म. नाही नाही थंडी नसताना सेटिंग होते की एवढी हा थंडी नसताना होती भरपूर सेटिंग होती बरोबर आहे का नाही त्याला. पण इथं थंडीत सेटिंग हा, झाली थंडीमध्ये सेटिंग भरपूर सेटिंग हा म्हणजे थोडक्यात थंडीचा ह्याला कुठलाही झटका बसवून दिलेला नाही नाही नाही. आणि आम्ही आता तुम्हाला आल्या तुम्हाला सांगितलं की ह्याच्यातलं आम्ही एक खरबूज कच्च तोडून हम्म. खाल्लंय तुम्ही सुद्धा चकित झाली कारण कच्च खरबूज आम्ही तोडून खाल्लं अगदी गोड काकडी जशी खायला असते ना असं कच्च खरबूज आणखी ह्याला किती टाइम आहे साहेब अजून 15 ते 18 दिवस गेले. 15 ते 18 दिवस टाइम आहे आणखी म्हणजे आता कसं आहे ती मी सांगायची गरज नाही पण शंकाच आली कोणाला की ही अनिल मेहर निवळ लाबाड माणूस आहे असं वाटू द्या कोणाला वाटायचं ते मी काही कोणाबद्दल काही विचार करत नाही तर मला वाटतं शेपिक सरांच्या ह्या प्लॉटवरती या कुठलंही एक खरबूज आणखी 15 दिवस टाइम आहे तोडा खा तुम्हाला तिकडपर्यंत तुम्हाला खरडून खावं वाटण अशी ह्याला गोडी उतरलेली ही मी वैयक्तिक ऍक्टिव्हिटीच खाल्लेलं नाही तर इथं साक्षीदार अजून गजानन साळुंके सर करमाळ्यास ती बी आहे साहेब कसं आहे जबरदस्त एकदम गोड लागलेली म्हणजे हे जी ही आहे ते एक क्रॅकिंग फळ गेलं होतं हा आणि मग सहज म्हणलं क्रॅकिंग फळ आपण बघू काढून हा. त्याचं साहेब म्हणले कसं लागेल बघायचं का वास घेऊन बघितलं तर थोडासा गोड वास आला म्हणलं हा. खाऊन बघू हा. पण इतकं गोड लागलं का नाही एवढीच फळ होत ती जसं काय ती पिकलंय एवढं गोड लागत होती म्हणजे थोडक्यात ह्याच्यात जी काही गोडी उतरायला पाहिजे तर त्या पद्धतीने गोडी उतरलेली आहे अजून 18 दिवस टाइम आहे हा, त्याच्या अगोदर जेवढं गोड आहे शेवटी जर गोड असेल ना शेवटीच्या टायमिंगला हार्वेस्टिंग टायमिंगला तर भयानक भरपूर गोडी गेली. मला वैयक्तिक असंच म्हणायचंय आता तुम्ही म्हणता ना काय शेपिक सर की आम्ही तुम्हाला व्हिजिट कधी दिली या पाठ पहाटे येऊन एकदम 4-4:30च्या टायमिंगला. हा मग मला काय म्हणायचंय कसं ज्या गोष्टीतून आपल्याला फायदा होतो ती गोष्ट नक्कीच केली पाहिजे माझ्या मते तर. कारण मला तर भरपूर त्याचा फायदा झालाय. लोकांनी हे बघूनच विचार केला पाहिजे हा घ्यायचं का नाही कसं आपण सांगणं आणि हे करणं. नाही एवढं बघून जर शंका येत असेल तर मी मला म्हणतो थंडीमध्ये आपल्या पुढं मला म्हणजे लय असा डाऊट होता की सेटिंगचा प्रॉब्लेम आपल्या बरोबरचे प्लॉट जे आहेत सगळीकडे वरड चालू होती की सेटिंग जरा कमीच नाही होती आपल्या बरोबर जे आता सध्या काही प्लॉट तुमच्याबरोबर काही मित्रमंडळी तुमचे जे रिलेशन मध्ये असतील नाही ज्यांचे फरक आहेत आहे लय सेटिंग मध्ये फरक आहे निम्याने पण सेटिंग नाही. आता निमेन सेटिंग नाही हा पार्टी वेगळा आहे मला तुम्ही हार्वेस्टिंगला बोलवायचं मी मुद्दाम म्हणतो नक्की नक्की आपण ती कुणाचं शेजारी अजून हार्वेस्टिंग असले तिथले 2 खरबूज आणू मुद्दाम खायला हा, आणि आपले बी 2 काढू आणि तिथं काही 4-5 बसलेले असते त्यांना 2 वेगवेगळ्या फोडून मुद्दाम खायला देऊ नक्की कारण मी आज हिरवं खाऊन मला खाऊ वाटतंय ऐका आज पिकलेलं खरबूज खाऊ वाटत नाही ती कसं लागत आहे ह्याच्याबद्दल मी सांगायची काही गरज नाही
कारण ज्यांनी ज्यांनी खरबूज खाल्लंय लय गोडी मार्केट आली. मधलं त्यांना नको त्याच्यामध्ये गोडी वाटतंय आली म्हणल्यावर रबर तोडायला तोडल्याने वाटतंय. पण ह्या खरबुजाची गुढी माझं वैयक्तिक मत आहे, शेफिक सरांनी ज्या वेळेस व्यापारी ह्या प्लॉटवरती येईन जर त्याला कापून दिलं खरबूज खायला आणि आता रेट ठरवा म्हणलं तर 100% 2 ते 5 रुपयांनी रेट तो वाढून देणार आहे. कारण त्याला कळणार आहे ही वापरा बायोनिक ज्या ज्या प्लॉटला जात आहे, मग केळी असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल किंवा खरबूज कलिंगड असेल, ह्याची किपिंग क्वालिटी, शेप लाईफ, त्याला थोडक्यात त्याची टिकवण क्षमतेची जी लाईफ असते ही वाढती, ही वापरा बायोनिकची खासियत आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. शफीक रहीम शेख, राहणार कोंडेज, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आणि ही जी आता आपण खरबूज लावलेलं आहे ही टोटल किती एकर आहे? थोडस कॅमेरा सगळीकडे फिरवा. ही टोटल आहे 2.25 ते 2.5 एकर. 2.25 ते 2.5 एकर. आणि हे जी जात कुठली व्हरायटी? लोयलपूर. लोयलपूर. आणि ही जी लागण तारीख? 11 नोव्हेंबर. 11 नोव्हेंबर 2025. 11/11/2025 बरोबर आहे का नाही? हा. 11 नोव्हेंबर 2025. आणि आजची तारीख किती आहे? आज आहे 18 डिसेंबर. 18 डिसेंबर 2025. म्हणजे डिसेंबरच्या 11 तारखेला ह्याला 1 महिना पूर्ण झाला. आणि 18 मधून जर 11 गेले तर खाली राहिले 7. 37 दिवस झाले. म्हणजे 1 महिना आणि 7 दिवसाचा हा प्लॉट आहे. बरोबर आहे का नाही? तर आता आपण काय करणार आहे, ह्याला आता कुठतरी कळी लागली, सेटिंगला सुरुवात व्हायला लागली. खरबुजाचं आता कशी कंडिशन आहे दावा बरं शफीक सर जरा थोडीशी. म्हणजे आपण जरी आता हे रात्रीचा व्हिडिओ काढत असलो 4 दिवस झाले तर आणि ही मुडका ही वेल ह्याला कळ्या चालू 2 3 हे असं कळ्या माझी कळी आधी सेटिंग दोन सेटिंग झाले तर सेटिंग माझ्याकडे भरपूर निघली, पण आता सेट व्हायचा विषय महत्वाचा आहे. म्हणजे आपण हे मुद्दाम का दाखवतोय की ही कंडिशन आत्ताची कशी, कारण ही आपण आता रात्रीचा जरी व्हिडिओ काढत असलो तरी आपल्याला एक लक्षात काय येणं गरजेचं आहे की रात्रीचा जरी व्हिडिओ काढला तरी ह्याच्यामध्ये बाबा काय बदल आहेत प्लॉटमध्ये. कारण ही आपण ज्या वेळेस आता खाली घेतोय त्यावेळेस आपल्या लक्षात येते की बाबा ही सेटिंग सुरू झालेली आहे, फक्त आता सेटिंग होणं गरजेचं आहे. आणि सेटिंग झालं की मग बाकी सगळ्या गोष्टी ओकेच होणार आहेत. बरोबर आहे नाही? आता कसलाही कुठलाही काही प्रॉब्लेम नाही, सध्या सगळं फ्रेश आहे. सध्या फ्रेश आहे सगळं. फक्त वाढीत थोडा आहे वाढ म्हणायचं हा. नाही पण ती थंडीमुळं आपण म्हणायची काहीच गरज नाही. थंडी अशी की थंडीमुळे ते काही गोष्टी घडत नाहीत. आणि लोकेशनला जर बघितलं तर आता तुम्ही जिथं उभा राहिला होता तर तिथं आता आपण जर पाठीमागं जर बघितलं तर तिथं आपल्या केळीचा तो कोका आहे. म्हणजे जिथं आपण उभं राहिलो तिथं ती जर बघितलं तर ही कोका आहे. म्हणजे येणाऱ्या दिवसात आपल्याला ह्याच्या समोरच उभं राहून आपल्याला शूटिंग काढायची. म्हणजे एकदम आपला हा प्लॉट आणि आपल्याला सगळं दिसतंय. इकडे पलीकडे बघितलं तर कोप आहे आपली. हा ही कोप आहे. आणि आपण बरोबर मध्ये आलो ह्या 2.25 एकराच्या प्लॉट मध्ये. हा मध्यभागी. आणि पाठीमाग कोका आहे इथं ही टाकलेला. आता हे काढून घेता तुम्ही क्रॉप कव्हर. बरोबर आहे का नाही? आणि क्रॉप कव्हर ही जे आता समोर दिसतोय आपल्याला हे कधी काढले? आज 4था दिवस आहे काढून. 4था दिवस. म्हणजे हे जेव्हा आतापर्यंत तुमचे 1-2 तरी फवारणे झाले असते कीटकनाशक बुरशीनाशक. हो झाली. बरोबर आहे का नाही? तर आता आपल्याला काय करायचंय, हितनं पुढं तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये वापरा बायोनिकचं मार्गदर्शन जमिनीतनं आपल्याला द्यायचंय, ऍड करायचंय. आणि स्प्रे पण आपल्याला द्यायचे. मग आता बारीक जर अभ्यास केला तर आजच्या कंडिशनला थंडी खूप आहे. आणि थंडीचं अगदी डाळिंब असू द्या किंवा आपलं मिरची असू द्या किंवा मी म्हणतो खरबूज असू द्या, सगळ्यात मेजर प्रॉब्लेम म्हणजे सेटिंग. बाकी काहीच नाही. कारण आपटेक कमी असतं आणि सेटिंगला प्रॉब्लेम येतो. आता ही जी एवढं अगदी 2.25 एकर आहे तर तुमची आमच्या वापरा बायोनिक कडून काय अपेक्षा आहे की बाबा काय घडलं पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही अगदी आम्हाला बोलवलं की ह्याच्यामध्ये जे मेजर प्रॉब्लेम आहे ते तुमचा काय ह्याच्यातनं क्लिअर झाला पाहिजे आणि काय अपेक्षा आहेत? थंडीमध्ये सेटिंगचा प्रॉब्लेम येतो जास्त. हा. वाढ पण कमी होती. बर. तर अशी अपेक्षा आहे की वाढ व्यवस्थित होऊन सेटिंग चांगली धरावं. हा. आणि याला आपले बसून आहेत. बरोबर आहे का नाही? थंडीत बुरशीला ह्याला भरपूर काय प्रॉब्लेम. वेलवर गेला वेल बसायचे जास्त प्रॉब्लेम येतात. ती बसून आहेत. आणि खरबुजामध्ये जर बारकाईने अभ्यास केला तर आता खरबूज असं येतं या म्हणजे अगदी खाणाऱ्यांना पण माहिती आहे की खरबूज रबर तोडल्याने वाटते.
खरबुजासारखं वाटाणा. पहिलं खरबूज म्हणजे वाळकं आपलं ते शेंदाड वगैरे आपण खातो रानातलं, ते वाळकं खाल्ल्याने शेंदाड खाल्ल्याने वाटायचं, बरोबर आहे का नाही? इतकं म्हणजे खरबूज म्हणलं की पहिलं कोणाला वाटायचं घ्यायला आपल्याला 2 फूट भेटावं. आणि आता 2 फुटी नाही, आपण बाजारात कुठलं जरी कसं जरी खरबूज आणलं तर ते शेवटपर्यंत तुकडून खाऊ वाटत नाही, रबर तोडल्याने वाटतं, म्हणजे ते स्वतःच राहतोय, तयार होतोय. तर आपल्याला ही आता वापराबायोनिक ही अशी टेक्नॉलॉजी, हे खरबूज जरी तोडून ठेवलं तरी ह्याची टिकवण क्षमता एक वाढते आणि ह्या खरबुजाचं वजन एक मिळतंय. आणि खायला ह्याच जातीचं खरबूज कुठल्याही शेतकऱ्यांनी जरी केलेलं असलं तरी, आता शिपिक सरांनी जो निर्णय घेतलाय वापरा बायोनिकचा, तर हे खरबूज खायला एकदम चविष्ट आणि गुणवत्तेचं असणार आहे. आणि ही ज्या वेळेस निघेल त्यावेळेस आपण हार्वेस्टिंगच्या अवस्थेला जर सरांनी आपल्याला कॉल केला तर आपण येऊ आणि दुसरी अवस्था काढू. आज काढतोय आपण पूर्व अवस्था. आणि सकाळचे किती वाजलेत आता? 5:45 वाजले असतील. हो. 5 वाजलेत. बरोबर आहे, 5 वाजलेत. 5:04 झालेत. तर आपण अगदी रात्रीचा व्हिडिओ काढतोय, पहाटे व्हिडिओ काढतोय. ही एक काढण्यापाठीमागचा उद्देश एकच आहे की आपला प्रत्येक शेतकरी कष्टाला खर्चाला कमी नाही, बरं का. परिस्थितीने गरीब असन मोठा असून हा पार्ट वेगळा आहे प्रत्येक शेतकऱ्याचा, ते प्रारब्ध वेगळे. पण कष्टाला आणि खर्चाला कुठला शेतकरी कमी पडत नाही. आणि जर पीक अपेक्षित उत्पादन देत नाही तर त्या शेतकऱ्याला वाटतं की मी माझं गारानं कोणाला सांगू आणि माझ्यासाठी कोण आहे. तर आता आपण काहीच म्हणायची गरज नाही. तुमच्यासाठी कोण आहे काय आहे ते आपण येणाऱ्या दिवसात डाऊन द्यायचंय. फक्त आपण आपल्याकडे गारानं नाही कोणतं, की तुम्ही ज्यावेळेस कॉल करताय त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे कधी येऊ काय ह्याचं गारण नाही. दुसरी गोष्ट, तुमचं ह्या तरकारी किंवा व्हेजिटेबल मध्ये तुम्ही ढोबळी, हितनं पाठीमागे गेल्याने वांग, दोडका, ह्याच्यात म्हणजे तरकारीमध्ये खूप वर्षापासून आहे. तुम्हाला तरकारीतला किती वर्षाचा अनुभव आहे? जवळजवळ 15-16 वर्षाचा अनुभव आहे. 15-16 वर्षाचा अनुभव आहे. आपल्याला येणाऱ्या दिवसात पाहिजे. आणि 15-16 वर्षाच्या अनुभवाला हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन क्रॉस करतंय का आपल्याला हे पाहिजे. येणाऱ्या दिवसात जे आपल्याला दुसरी अवस्था काढायची, ह्या दुसऱ्या अवस्थेत ह्याचा जे काय प्लॉटमध्ये चमत्कार झालेला असेल तो दावायचा आहे, की जेणेकरून शेतकरी कष्ट करीत असताना जे हरत्यात त्या शेतकऱ्यांना आपल्याला एक दिशा द्यायची की बाबा तुमच्यासाठी म्हणून एक वापरा बायोनिक अशी टेक्नॉलॉजी बनलेली आहे की त्याचे मार्गदर्शक बी तुमच्या बांधावरती येऊन तुमचा प्लॉट पाहणी करून शेड्यूल लिहून देतात आणि जबाबदारी घेतात की तुमचा तिथनं पुढे प्लॉट चांगला आणण्याची. म्हणजे हे सल्ला द्यायला खूप आहेत, साथ देणं आणि ती साथ दिलेली शेवटपर्यंत धावणं, ह्या गोष्टी मार्केटमध्ये खूप अवघड आहेत. हे जे खूप चांगले वाईट प्रत्येक शेतकऱ्यांनी अनुभव घेतलेले आहेत आणि खूप शेतकरी प्रगतीपथावर पण आहेत. पण खूप शेतकऱ्यांना आज असं जाणवतंय की मी माझ्या पद्धत जशी दरवर्षी शेती करतो तशी करीत असताना आता सक्सेस व्हाय नाही. त्या सक्सेसचं उत्तर ज्यांना वाटतं की दरवर्षीप्रमाणे माझी शेती पिका नाही, त्या सक्सेसचं उत्तर आपल्याला येणार ह्या प्लॉटमधून दावायचे. बरोबर आहे ना? तर तुम्ही जो आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे वापरा बायोनिक वरती, तो येणाऱ्या दिवसात आपण दाऊ प्लॉटमध्ये होणारे बदल. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. शफीक रहीम शेख, मुक्काम पोस्ट कोंडेज, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपण ह्याला 18 डिसेंबर 2025 ला पहाटे मला वाटतं 4:30-5च्या दरम्यान जे काय असेल ते व्हिडिओमध्ये आपण किती वाजले ते उल्लेख केलाय. एक पूर्व अवस्था काढली होती. आणि आज आपण ह्या प्लॉटची दुसरी अवस्था काढतोय. आजची तारीख किती आहे? 13 जानेवारी 2026. म्हणजे येणाऱ्या 18 तारखेला एक महिना आणखी व्हायचा आहे. आणि आपण लोकेशनसाठी हे घेतलं होतं आपलं ते वरचं क्रॉप कव्हर आहे ती, आणि ही जी काय वाट आहे ह्या साईडला, तर अशीच वाट वगैरे आपण म्हणजे ते अगदी रात्रीच्या वेळेस पण आपण बॅटरी दाबून वगैरे सगळं घेतलं होतं. आणि जिथं कॅमेरावाले उभा राहिले त्याच्या पाठीमागे एक वाल आहे म्हणजे केळीचा, तिथं दुईकडं पाणी सोडायचं आपलं ती वाल आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण ह्या प्लॉटची पूर्वावस्था घेतली होती आणि आज आपण ह्या प्लॉटची दुसरी अवस्था घेतोय. तर त्यावेळेस तुम्हाला आम्ही तुमच्या ह्या शेड्यूलमध्ये दाणेदार, वॉटर सोल्युबल, कीटकनाशक, बुरशीनाशकचं जे प्रत्येक शेतकऱ्याचं जसं शेड्यूल चालू असतं खरबुजाला, त्या पद्धतीने जसं तुमचं चालू आहे त्यात फक्त आपलं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन कसं ॲड करायचं त्या पद्धतीचं तुम्हाला शेड्यूल तारीख टाकून अगदी पहाटेच्या वेळेस दिलतं. आणि जमिनीतनं पण सोडायचं आणि स्प्रेचं पण, आणि अगदी तुम्ही ते जसं आहे तसं ते फॉलो पण केलेलं आहे. तर आत्ता सगळ्यात महत्त्वाचं, आपण त्यावेळेस तुम्ही एकच खंत व्यक्त केली ती, तर आपण थोडंसं आता आपलं ही लोकेशन आपली जागा आहे, आपल्याला काय करायचं, ही लोकेशनची जागा सोडून आता आपण लोकेशन तर म्हणजे कॅमेऱ्यात घेतलंच आहे, पण लोकेशनची जागा सोडून आपल्याला आहे असं आपल्याला थोडंसं पुढं जाऊन, म्हणजे हिथं बी आहेत सेटिंग सगळीकडे, पण आपल्याला थोडंसं आणखी एक मध्यभागी जाऊन आपल्याला थोडंसं दावायचं की बाबा ह्याचं सेटिंग कसं झालंय. कारण तुमचं त्यावेळेस एकच खंत होती की साहेब मी तुमचं मार्गदर्शन घेतो
फक्त आता थंडीचा वातावरण आहे, तर अशा वातावरणामध्ये माझा एक मेजर प्रॉब्लेम आहे की मला फक्त सेटिंग झाली का नाही. मी बोललो ना, हे तुम्ही बोललेत, मी मीच फक्त बोललो. उल्लेख करतोय. मीच बोल खरं आहे ना? कारण तरकारी क्षेत्रात तुमचं जवळपास माझ्या अंदाजाने किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा? 15 वर्षाचा आहे की 15 वर्षाचा अनुभव आहे. मग हम्म. मला काय म्हणायचंय, ह्या 15 वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्ही आता तुमच्या ह्या शेड्यूलमध्ये वापरा बायोनिकचं मार्गदर्शन फक्त ऍड केलेले. तर आता ही जी काय आपल्या ह्या प्लॉटला जी सेटिंग झालेली आहे, तर हे सेटिंग आपण जर इथं पाहायचं म्हणलं, थोडंसं गजानन सर पुढे या. इथं जर थोडंसं आपण कॅमेरा ही करा, आपण थोडीशी मोपू. इथं सेटिंग किती आहे बघा, किती सर मोजून दाखवा बरं. तिथनं मोपा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 खालची वेगळी, ही खालची दिसा नाही नीट. दिसत नाही 16. पाण्यामुळं. ती पाला असा असा करा, अलीकडे घ्या. 17 सेटिंग तर ठीक आहे, मोजून आपलं 17. मोठी झालेली आहे. 18 19 20 21 आहेत. नाही 21 आहे, पण आता ही जी सेटिंग आहे ना, पाण्यामुळं दिसत नाही. थांबा, ही पाल आहे ना, परत हे एकदा बघा. मोजून दाखवा. हे बघा, ही जी सेटिंग आहे ना, येस आतमध्ये हम्म. ठीक आहे ही किती दा 1 2 3 4 5 हा, ती 6 धरूच नका, 5 हा, 5 6 7 8 हम्म. 9 10 हम्म. 11 हम्म. 12 तुमच्या हाताखाली किती, ती 13 14 13 14. पाला ही करा, आपण ती असं धावतोय. दाखवून टाकू परत आपण त्याला. हा बघा इथं 2 आहेत. किती झाली, 14 ना, हम्म. 15 16 हा. हम्म. आता ही झालं का 16. आता हिथली तेवढं. पुढची ठीक आहे इथंच इथं किती दा 17 18 19. हम्म. ही किती एक वावाची जागा आहे. हा बघा पलीकडे बघा ते बी आहे अजून हा, ही वेगळं. त्यातलंच आहे ना पण ते. इथलं हे पण इथं आहेत की ठीक आहे आणखी पलीकडे तिथं ह्या साईडला पण आहे. हम्म. आता ही झालं हिथली सेटिंग. आता हम्म. तशीच आणखी थोडीशी पुढे घेऊ आपण. हे बघा, ही सेटिंग गजानन सर बघा, सेटिंग तसंच. हे बघा, इथं तुमच्या पायापाशी सेटिंग तसंच आपण इथं पुढे घेतलं. हम्म. हे बघा, हिथली एक फळं थोडीशी मापा बरं. आता हे बघा, मी मोपतो अलीकडून, तुम्ही हम्म. पलीकडून मापा. माझ झाली हम्म. ही एक. हम्म. गजानन सर ही एक 2 हम्म. 3 4 5 6 7 8. आता हिटली मोपा तुम्ही. 8 हो का हम्म. 9 10 11 12 13 14 15 16 17 17 18 19 20 20. हा, मग 20 वीस. एवढे आता ही जागा किती आहे? ही एक वावाला बी कमी, मी कमी, म्हणतो वा- 6 फुटाला पण हम्म. कमी. तसंच आणखी थोडं आपण पुढे बघू. आता ही जागा बघितली आपण. आता हिथनं जरी घेतलं, ही मोपल्याला सुद्धा नाही. हिथनं जर धरायचं म्हणलं, ही मोपल्याला नाही. हे बघा, हिथनं हे मोठं. ही किती दा 1 2 3 तीन हे तर 4 5 घेते 6 तेव्हा इथे 7 7 हा 8 हम्म. 9 हम्म. 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 हम्म. 21 22 23 24 25 26 27 28. ही जागा किती येईल अंतर? तिला दाखव. नाही ना 10 फूट कुठं टाकत नाही. 6-7 फूट असं 7-7.5 फूट लई झाली. बरोबर नाही. हम्म. पण मग मला काय म्हणायचंय, आता जर आपण ही थोडक्यात जर ह्याच्याकडे जर सेटिंगच्या बाबतीत जर बघायचं म्हणलं, बरं का, आता आपण जी ही थोडक्यात तुम्ही तुमची आहे या शेड्यूलमध्ये हे वापरा बायोनिकचं शेड्यूल तुम्ही ऍड केलेले, हो. बरोबर आहे नाही? हे रोहर आणि गुरुथर ह्याच्यावर आणखी आपण देत असतो सिलिकॉन. आणि जे आमच्या अनुभवाचं शेड्यूल आहे त्या पद्धतीने तुम्ही तारखेनुसार ते वापरलेलं आहे. तर जे खरबूज आणि कलिंगड क्षेत्रामध्ये, वेलवर्गीय क्षेत्रामध्ये जे काही जुने आणि नवीन शेतकरी आहेत, अनुभवी आणि थोडक्यात नवीन आपण असं पण म्हणू, तर ह्या शेतकऱ्यांसाठी ही सेटिंग आणि ही तुम्हाला प्लॉटमध्ये तुमच्या आहे ह्या फक्त ऍड केलेलं एक वेगळा झालेला फरक. तुम्ही एक जे अनुभवी शेतकरी आहेत आणि की ह्या खरबूजमध्ये जुने आहेत, कलिंगड असेल खरबूज असेल, ह्यांना सेटिंग बद्दल आणि ह्या टेक्नॉलॉजी बद्दल तुम्ही काय सांगू शकाल? थंडीमध्ये खरबूजला एक तर सेटिंगचे लई प्रॉब्लेम येतात. पण ह्या शेड्यूलमध्ये मी फक्त हे ॲड केलं आहे रोवर आणि ग्रोथर. तर सेटिंगमध्ये एवढा फरक पडला आहे की आता तुमच्या समोर आहे. सगळं समोर आहे. हम्म. मला काय म्हणायचंय, मी आणि तुम्ही थोडक्यात, हम्म. आता आम्ही दोघं लबाड नाही, हा पार्ट वेगळा आहे, पण ठरवलं की आम्ही दोघं लबाड आहेत, तर हिथं आम्ही कॉपी काहीच करू शकत नाही. हम्म. म्हणजे ए आय आलंय सगळीकडे, जग जाहीर आहे, चांगली गोष्ट आहे, काय बऱ्याच गोष्टी त्यात चांगल्या आहेत. पण मी म्हणतो ए आय जरी आलं तरी बऱ्याच काही गोष्टी वेगळ्या वेगळ्या असं चालूमध्ये लाईव्ह नाही जाऊ शकत. हम्म. तुम्हाला काय वाटतंय? नाही ना. कारण
मला काय म्हणायचंय, काही समस्या असतात. उदाहरणार्थ रोड एकदम प्लेन आहे, हवे आहे, पण त्या हवे रोडला जर पांढरे पट्टे न वाढता जर गतिरोधक असतील तर कसलाही गाडी चालवणारा तिथं थोडासा हम्म. ती गाडी आपटणार आहे. म्हणजे अनुभवी कुठलाही शेतकरी असू द्या, त्याला समस्या कुठल्या आता की थंडीच्या टायमिंग मध्ये सेटिंग सेटिंगचा प्रॉब्लेम आहे टेम्परेचरच्या झाडाची वाढ होत नाही बरोबर. बरोबर आहे का नाही, हम्म. टेम्परेचर मध्ये बी सेटिंग होत नाही. म्हणजे थंडी आणि टेम्परेचर ही दोन्हीही असे एक कालावधी आहेत, दिवस आहेत हम्म. की त्या टायमिंगला आपल्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या समस्याला सामोरे जावं लागतं. बरोबर. बरोबर आहे नाही. आता ही जी सेटिंग झालेली आहे तर ही तुमच्या अपेक्षित सेटिंग झाली का ह्याच्या अगोदर तुम्ही आता खरबूज क्षेत्रात किती वर्षापासून आहेत? मी जर तरकारीत तर 10-15 वर्षाचा अनुभव आहे, पण खरबुजात खरबूजाच किती वर्षाचा आहे? 3-4 वर्ष झालं की 3-4 वर्षात थंडी नाही, नसताना एवढी सेटिंग नाही. म्हणजे मी बघितली नाही, बरेच जणांचे प्लॉट बी बघतो पण एवढी सेटिंग नाही बघितली. भरपूर सेटिंग आहे. बरोबर आहे का नाही? हम्म. नाही नाही, थंडी नसताना सेटिंग होते की एवढी? हा, थंडी नसताना होती, भरपूर सेटिंग होती. बरोबर आहे का नाही? त्याला पण इथं थंडीत सेटिंग झाली. थंडीमध्ये सेटिंग भरपूर सेटिंग हा, म्हणजे थोडक्यात थंडीचा ह्याला कुठलाही झटका बसवून दिलेला नाही. नाही. आणि आम्ही आता तुम्हाला आल्या तुम्हाला सांगितलं की ह्याच्यातलं आम्ही एक खरबूज कच्च तोडून हम्म. खाल्लंय. तुम्ही सुद्धा चकित झाली, कारण कच्च खरबूज आम्ही तोडून खाल्लं. अगदी गोड काकडी जशी खायला असते ना, असं कच्च खरबूज. आणखी ह्याला किती टाइम आहे साहेब? अजून 15 ते 18 दिवस गेले. 15 ते 18 दिवस टाइम आहे आणखी. म्हणजे आता कसं आहे ती मी सांगायची गरज नाही, पण शंकाच आली कोणाला की ही अनिल मेहर निव्वळ लबाड माणूस आहे असं वाटू द्या कोणाला वाटायचं ते. मी काही कोणाबद्दल काही विचार करत नाही. तर मला वाटतं शेफिक सरांच्या ह्या प्लॉटवरती या, कुठलंही एक खरबूज आणखी 15 दिवस टाइम आहे, तोडा, खा. तुम्हाला तिकडं पर्यंत तुम्हाला खरडून खावा वाटण अशी ह्याला गोडी उतरलेली. ही मी वैयक्तिक एकटीनेच खाल्लेलं नाही, तर इथं साक्षीदार अजून गजानन साळुंके सर करमाळ्यास ती बी आहेत. साहेब कसं आहे, लय जबरदस्त एकदम गोड लागलेली. म्हणजे हे ही आहे ते एक क्रॅकिंग फळ गेलं होतं हा. आणि मग सहज म्हणलं क्रॅकिंग फळ आपण बघू काढून. हा. त्याचं साहेब म्हणले कसं लागेल बघायचं का. वास घेऊन बघितलं तर थोडासा गोड वास आला. म्हणलं हा. खाऊन बघू. हा. तर इतकं गोड लागलं का नाही, एवढीच फळ होत ती. जसं काय ती पिकले एवढं गोड लागत होती. म्हणजे थोडक्यात ह्याच्यात जी काही गुढी उतरायला पाहिजे तर त्या पद्धतीने गुढी उतरलेली आहे. अजून 18 दिवस टाइम आहे. त्याच्या अगोदर जेवढं गोड आहे, शेवटी जर गोड असेल ना, शेवटीच्या टायमिंगला, हार्वेस्टिंग टायमिंगला, तर भयानकच गोड भरपूर असतं. गोडी गेली. मला वैयक्तिक असंच म्हणायचंय, आता तुम्ही म्हणता ना काय शेफिक सर, की आम्ही तुम्हाला व्हिजिट कधी दिली या? पाठ. पहाटे येऊन एकदम 4-4:30च्या टायमिंगला. हा, मग मला काय म्हणायचंय, आता आम्ही किती बिजी हे तुम्हालाच फक्त माहिती. आणि थोडक्यात आम्ही इथं येता या, तुम्ही थोडेसे जीवरला गेलते इथून एक 7 किलोमीटर, तर आम्ही अगदी अर्धा तास तुमची वाट अर्धा पाहत तास थांबलोय. थांबलेत तुम्ही. थांबलोय फक्त ह्याचं कारण एकच की आम्ही प्लॉट, तुम्ही यायच्या अगोदर थोडेसे व्हिडिओ बी आम्ही दोघांनी काढलाय, फोटो बी काढलेत, हा, आम्ही निघून बी गेलो असतो. ऐका, बरोबर. म्हणजे व्हिजिट झाली सगळं तुमचं आम्हाला, आमचा तुम्हाला एकामेकाला विश्वास भेटलाय, बरोबर. तुमच्या घरी जे काय दुसरा डोस पाहिजे तो ठेवून गेलो असतो, हा पार्ट वेगळा आहे. बरोबर. फक्त आम्ही थांबलो एवढ्यासाठी की आज मार्केटमध्ये खूप शेतकरी कष्ट करीत असताना, खर्च करीत असताना, वेळ देत असताना कुठल्याही पिकाला बऱ्याच वेळा असं होतं की अपेक्षित उत्पादन निघत नाही. आणि त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याला कुठून काय काय करून ती पैसे उसणं केलेले ते जात नाहीत. त्यावेळेस शेती करावी का सोडून द्यावी, ह्या प्रश्नाकडे आपले जे शेतकरी गेले त्यांना दिशा देण्यासाठी म्हणून आपण इथं तुमची वाट पाहत थांबलेलो आहे बरोबर. आणि वेळ द्यायचा प्रयत्न करतोय. साक्षात्कार जसं आहे तसं दावण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. कारण विषय कसा आहे, सत्य हे कधीही दाखवलं जात नाही, पण ते सत्य दाखवण्याचं कोणात तरी धमक पण पाहिजे. बरोबर. सत्य खरं आहे, पण ते सत्य कुणी दावायचं? आपण ह्या सूर्याच्या समोर उभा आहे, बरोबर आहे का नाही? आणि आपण ह्याच्या अगोदर पहाटे अंधारात पण उभा होतो, पण आपण ह्या प्रकाशात उभा राहण्यासाठी, जे सत्य आहे ते दावण्यासाठी आपण जर प्रयत्न नाही केला, हे सत्य आहे. तुम्ही मी कोणालाही सांगितलं की खरबूज नाही कुठलं पीक करायचं असेल तर हे वापरा, बायोरेनिकचं रोहर गुरथर वापरा, कितीही जीव तोडून सांगितलं त्यांना, असं जरी म्हणलं साहेब तुमचं काय 1 एकर 1.5 एकर 2 एकर त्याचे पैसे सुद्धा आम्ही भरतो, एखादा डोस वापरा, ते म्हणणार ह्यांना 100% काहीतरी कमिशन असेल, ह्याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ असेल. आपला एकच स्वार्थ आहे की आपला कष्टकरी शेतकरी हरला नाही पाहिजे. आणि ज्यांना काय असं वाटतं की मी खर्च करून, कष्ट करून, वेळ देऊन माझं पीक मला अपेक्षित उत्पादन देत नाही, त्यांच्यासाठी हे प्रेरणास्थान आहे की वापरा, बायोरेनिक वापरा आणि शेती ही सोपी करा. कारण आज बारीक जर अभ्यास केला तर शेफिक सर हे तरकारी क्षेत्रातले 15 वर्षाचे अनुभवीत, पण खरबुजाला सेटिंग होईल का नाही ह्या भीतीपुटी साहेब तुम्ही मला फोन केलेला आहे, मी तुम्हाला फोन केलेला नाही. साहेब खरबूज लावलंय काय, मग मी येऊ काय, आमचं मार्गदर्शन घेताय काय, मग जरा बरंच होईल, असं काय फोन तुमचे आणि मग सर्व्हिस आमची. कारण माझ्याकडं खूप शेतकऱ्यांना असं वाटत असेल की अनिल मेहरचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये आहे, पण मी कोणालाच कॉल करीत नाही. कारण माझं एक वैयक्तिक मला जाणीव आहे काय गोष्टीची, कारण मी आता 15 वर्ष झालं मी मार्केटमध्ये फिरतोय.
गरज आहे ना ती कुठलाही व्यक्ती आम्हाला कॉल करतो आणि गरज नसन तर काही अडचण नाही, पण गरज म्हणजे उदाहरणार्थ आम्ही कॉल करणं हा पार्ट वेगळा आहे आणि तुम्हाला समस्या जाणवली आणि त्याच्यावरती उत्तर आम्ही देणारच आहे येऊन. ही तुम्ही तुमचा कॉल येणं योग्य आहे, कारण आम्ही तुम्हाला कॉल करणं म्हणजे तुमची उत्तर अशी ना मग साहेब ये की घेतो की मग द्या की उधार, मग देऊ की तुम्हाला माल निघाले पैसे. असं सगळं खरं आहे. आम्ही आहेत पगारी, आम्ही नाही तिथं तुम्हाला आता काहीच गोष्टी वागून घेऊ शकत. त्यासाठी मी कोणाला कॉल करीत नाही, कारण माझ्या मोबाईलमध्ये जवळपास 21,000च्या पुढं नंबर मोबाईलमध्ये सेव्ह आहेत आणि माझ्या कॉम्प्युटरला 3.5 लाखाच्या पुढं नंबर सेव्ह आहेत. तरी पण मी कोणालाही कॉल करत नाही. त्याचं कारण असं की हे आपल्या वापरावरणीचे व्हिडिओ शफिक सरांचं जसं आज आपण खरबूजच काढतोय असं केळी, द्राक्षी, डाळिंब, कांदा, ऊस, अगदी जवळपास 41 प्रकारच्या पिकांवरती काम झालेले, बीट वगैरे बरंच काय काय, लसूण, हरभरा. तर ह्या पिकांवरती काम केलेलं असल्यामुळं 750च्या पुढे युट्यूबला व्हिडिओ गेल्यामुळं दिवसात एवढे कॉल येतात की आपल्याला जुन्या माणसांना कॉल करता येत नाही, वेळ भेटत नाही आणि ज्यांचे कॉल येते आणि त्यांचे आपण 100% स्वीकारतोय. आणि आज शफिक सरांनी जसं आम्हाला बोलवलं आणि आम्ही रात्रीचं पण आलो, पहाटे पण आलो, ते स्वीकारून आपण वेळेवरती प्रयत्न करतोय की आपल्या शेतकऱ्यांना सर्व्हिस देण्याची. तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी वापरा बायोनिक बद्दल शफिक सर परत एकदा तुम्ही काय सांगू शकाल की हे मार्गदर्शन विचारपूर्वक वापरलं पाहिजे, अनुभव घेऊन परत परत कंटिन्यू केलं पाहिजे का आपले व्हिडिओ चाललेत म्हणून फक्त बघत राहिलं पाहिजे, बघितलं तरी त्यांचं उत्पादन चांगलं निघालं पाहिजे का इकडं आपण अगदी डोळं झाकून ह्या मार्गदर्शनाकडे वळायला पाहिजे? तुमचं ह्याच्यात काय प्रतिक्रिया असेल? कसं ज्या गोष्टीतून आपल्याला फायदा होतो ती गोष्ट नक्कीच केली पाहिजे माझ्या मते तर. कारण मला तर भरपूर त्याचा फायदा झालाय. लोकांनी हे बघूनच विचार केला पाहिजे की हा घ्यायचं का नाही. कसं आपण सांगणं आणि हे करणं. नाही एवढं बघून जर शंका येत असेल तर मी मला म्हणतो आपल्या थंडीमध्ये पुढं मला म्हणजे लय असा डाऊट होता की सेटिंगचा प्रॉब्लेम येतो. आपल्या बरोबरचे प्लॉट जे आहेत, सगळीकडे ओरड चालू होती की सेटिंग जरा कमीच नाही होते आपल्या बऱ्यापैकी. बरोबर जे आता सध्या काही प्लॉट तुमच्याबरोबर काही मित्रमंडळी तुमचे जे रिलेशन मध्ये असते नाही ज्यांचे फरक आहेत, आहे, लय सेटिंग मध्ये फरक आहे. निम्याने पण सेटिंग नाही. आता निमेन सेटिंग नाही हा पार्टी वेगळा आहे. मला तुम्ही हार्वेस्टिंगला बोलवायचं, मी मुद्दाम म्हणतोय. नक्की नक्की आपण ती कुणाचं शेजारी अजून हार्वेस्टिंग असले तिथले 2 खरबूज आणू मुद्दाम खायला हा, आणि आपले बी 2 काढू आणि तिथं काही 4-5 बसलेले असते त्यांना 2 वेगवेगळ्या फोडून मुद्दाम खायला देऊ. नक्की कारण मी आज हिरवं खाऊन मला खाऊ वाटतंय ऐका. आज पिकलेलं खरबूज खाऊ वाटत नाही, ती कसं लागत आहे ह्याच्याबद्दल मी सांगायची काही गरज नाही. कारण ज्यांनी खरबूज खाल्लंय लय गोडी मार्केट आली. मधलं त्यांना नको त्याच्यामध्ये गोडी वाटतंय, आली म्हणल्यावर रबर विषय- तोडायला तोडल्याविन वाटतंय. पण ह्या खरबुजाची गुढी माझं वैयक्तिक मत आहे, शफिक सरांनी ज्या वेळेस व्यापारी ह्या प्लॉटवरती येईन जर त्याला कापून दिलं खरबूज खायला आणि आता रेट ठरवा म्हणलं तर 100% 2 ते 5 रुपयांनी रेट तो वाढून देणार आहे. कारण त्याला कळणार आहे ही वापराबायोनिक ज्या प्लॉटला जात आहे, मग केळी असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल किंवा खरबूज कलिंगड असेल, ह्याची किपिंग क्वालिटी, शेप लाईफ, त्याला थोडक्यात त्याची टिकवण क्षमतेची जी लाईफ असते ही वाढती, ही वापराबायोनिकची खासियत आहे. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत. समाधान. तर एकदम तुम्ही समाधान. जसं घडलं तसं आपल्या खरबूज क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी माहिती पोटतिडकीने दिली, त्याबद्दल शफिक सर तुमचं आमच्या वापरा बायोनिक कंपनीकडून, करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद.